बुलेटिनमध्ये घेऊयात दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप आमदार सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात ईडीकडे तक्रार करणार आहेत। तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। कराडकडे एवढी संपत्ती आली कुठून याची चौकशी करावी अशी मागणी धस करणार आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याचा हत्येशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। महादेव मुंडेंच्या हत्येला 16 महिने उलटूनही अद्याप एकही आरोपी न मिळाल्याने संताप व्यक्त केला जातोय। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले प्रकरणात आमदार सुरेश धस यांनाही सह आरोपी करा अशी मागणी ओबीसी नेते टीपी मुंडेंनी केली आहे। यासाठी ते मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत। खोक्या भोसलेचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे। अण्णा आता आमदार आहेत, मात्र भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावे असं खोक्यानं म्हटलंय। कोणत्याही पक्षातून ते मुख्यमंत्री व्हावे, ते जर दुसऱ्या पक्षात गेले तरी मी अण्णांसोबत जाणार असा दावा त्यानं केल्याचं या व्हिडिओत दिसतंय। गुन्हा दाखल होऊन 3 दिवस झाले तरी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई फरारच आहे। यामुळे शिरूर पोलिसांचा तपास कुचकामी ठरत असल्याचा आरोप होतोय, तर तपास विशेष पथकाकडे देण्याची मागणीही केली जाते। वाशिम जिल्ह्याचं पालकत्व घेण्यास कोणी तयार नसल्यानं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी पालकत्वाची जबाबदारी स्वीकारावी, वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी मागणी आमदार अमित जनक यांनी केली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना निवडणूक प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। नागपूर खंडपीठानं नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। सोलापूर जिल्ह्यातील 2 माजी आमदार आणि 2 जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय। आम्ही आपल्यासोबत आहोत हा संदेश देण्यासाठी सोलापुरातून शेकडो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले। पंतप्रधान आवास योजनेतील 20 लाख घरांना मोफत सौर ऊर्जा पुरवली जाणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी तशी ग्वाही दिली आहे। संजय कदम स्वार्थासाठी गेले, आमच्यासाठी ते गद्दारच आहेत असं म्हणत शिवसेना युबीटीचे बाळासाहेब खेडेकर यांनी निशाणा साधला, तर एकही कट्टर शिवसैनिक त्यांच्यासोबत जाणार नाही असंही खेडेकर म्हणाले। गुहागरमधील शृंगार तळी इथं पाळपिणे फाट्यावर भर चौकात मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस हजर असतानाही कारवाई न केल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे। सांगलीमध्ये भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। संतप्त शिवसैनिकांनी जोशींच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला। बारामती नगरपालिकेनं वसुलीसाठी विशेष मोहीम राबवलेली आहे। ज्यांनी थकीत कर वेळेत भरला नाही त्यांच्या करावर दरमहा 2% व्याज आकारला जाणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रदूषणासह धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत। यावेळी आयटी अभियंत्यासह नागरिकही रस्त्यावर उतरले। पालिकेनं तातडीनं उपाययोजना करून धुळीवर नियंत्रण मिळवावं अशी मागणी केली जाते। दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या नीरा उजव्या कालव्यामध्ये 2 दिवसांपूर्वी शेकडो मृत कोंबड्या वाहत असल्याचा व्हिडिओ रामराजे निंबाळकर यांनी स्टेटसला ठेवला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक अलर्ट मोडवर आले, त्यांच्यात भीतीचं वातावरण दिसून येतंय। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे 15 जूनपर्यंत पुण्याला नियमित पाणी पुरवठा करणं शक्य होईल। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील झुलर रेती घाटातून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी धाड टाकली। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच वेळी 10 ट्रकवर कारवाई केली। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथल्या रामकुंडाजवळ 12वी मोरी या ठिकाणी रस्त्याच्या कामाला वेग आलाय। संगमेश्वर एसटी डेपोच्या आधी 12वी मोरी नजीक रस्त्याचं काम जलद गतीनं होत असल्यानं स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चिपळूण गुहागर संगमेश्वरमध्ये केंद्र सरकारनं हर घर जल या योजनेअंतर्गत
जलजीवन मिशन नळ पाणी योजना सुरू केली, पण ती अपयशी ठरताना दिसतेय. गावोगावी पाईपचं बंडल पसरलेले आहे. अनेक ठिकाणी कामं अपूर्ण अवस्थेत सोडलेली आहे. त्यामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप होतोय. हमी केंद्रावर तुरीला चाळणी मारून शेतकऱ्याचा माल खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला चाळणीतील शिल्लक माल कवडी मोल भावानं विकावा लागतो. यालाच कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरवत खासगी दुकानात आपला जो माल आहे तो विकण्यास सुरुवात केली आहे. जायकवाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं शहरातील पाणी पुरवठा तब्बल 5 तासांसाठी बंद करण्यात आला. त्याचे परिणाम शहरात पाहायला मिळाले. तर पाणी पुरवठा करण्यास एक दिवसाचा गॅप वाढवण्यात आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून 22 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केले. सातारा आणि सांगलीमधील कामठी, विहापूर या गावांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हद्दीचा प्रश्न मिटवण्यात प्रशासनाला यश आलंय. कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या पुढाकारातून भूमी अभिलेख, तलाठी यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी कराड आणि कडेगाव तालुका हद्द निश्चित करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये सध्या माकडांचा उपद्रव प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे बागायतदार मोठ्या चिंतेत आहेत. माकडं काजू, आंबा पिकांचं नुकसान करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वन विभागानं चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात माकड पकड मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत अंदाजे 2000 माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. तरी सुद्धा माकडांचा उपद्रव कमी होण्याचं नाव घेत नाहीये. नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी सर्वंकष काम करण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण, नगरविकास आणि जलसंपदा या खात्यांचा एक संयुक्त टास्क फोर्स तयार केला जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी शुक्रवारी विधानसभेत दिली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरात 4 मेंढपाळ कुटुंबांवर दरोडेखोरांनी हल्ला केला. या घटनेमध्ये 2 महिला आणि 6 पुरुष जखमी झाले. मेंढपाळ कुटुंबावर हल्ला करून दरोडेखोरांनी त्यांच्याकडील सोनं, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी आहेत. सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे टँकरची बोगी रुळावर घसरून पलटी झाली. यामुळे मुंबई, पुणे आणि कर्नाटक रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. महाड तालुक्याच्या बिरवाडीमधील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील ढवळ गावात 2 घरांना भीषण आग लागली. या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं. दरम्यान आग कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला. शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 11 जण गंभीर जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. खेडमधील मोरावंडे गावाजवळ थांबलेल्या एका कारला दुसऱ्या कारची ठोकर लागली. यामध्ये कार थेट 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. होळी आणि रंगपंचमीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. एका ट्रकमधून बनावट दारूच्या 300 पेट्या पोलिसांनी जप्त केल्या आणि एकाला अटक केली. पुण्याच्या कोरेगाव पार्क हद्दीतील अवैध स्पा सेंटरवर बुलडोझर चालवण्यात आला. पोलीस प्रशासन आणि पुणे पालिकेनं आक्रमक पवित्रा घेत स्पा सेंटर जमीनदोस्त केलं. डोंबिवली मानपाडा भागामध्ये बांगलादेशी महिला बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. यावेळी 2 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे, तर महिलांना आश्रय देणाऱ्या 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतलं. मकोकामध्ये जामिनावर सुटताच कुख्यात गुंड सुमित ठाकूरनं साथीदारांसह तुरुंगाबाहेर गाड्यांच्या ताफ्यासह शक्ती प्रदर्शन करत रील बनवलं. ही रील बनवणं त्याच्या चांगलं टाळलेलं आहे. त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली. ऑनलाईन बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी महेश टिक्करला बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.
त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानं पासपोर्ट तपासणी दरम्यान त्याला ताब्यात घेतलं. शीना बोरा हत्या प्रकरणाचा खटला मागील 4 महिन्यांपासून थांबवण्यात आला होता. आता 10 मार्चपासून हा खटला पुन्हा दैनंदिन स्वरूपात चालवला जाणार आहे. कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे. गावागावातील देवी देवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला निघाल्यात. रत्नागिरीमधील मंडणगड आंबवणे गावची जागमाता देवीची पालखी भक्तांच्या भेटीसाठी गावाबाहेर पडली आहे. रत्नागिरीमधील अंचर्ले समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. या समुद्रकिनाऱ्यावरील कासव महोत्सव, नारळ पोकळीच्या बागा सर्व काही विलोभनीय आहे. यामध्ये भर पडली आहे समुद्रातील बंधाऱ्याची. मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कोकणातील पहिला बंधारा अंचर्ले समुद्रात होतोय. सुमारे 600 मीटर समुद्रात आतमध्ये होणाऱ्या या बंधाऱ्यामुळे अंचर्ले गावातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार आहे. शहापूरच्या श्री वेताळेश्वर स्वामींच्या यात्रेला आजपासून सुरुवात होतीये. मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तर 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात लाखोंच्या संख्येनं भाविक येतात.